सो गाईज आम्ही आता गेस द ॲनिमल ही गेम खेळत आहोत. आता आम्ही आमचा ॲनिमल ठरवतो. ओके. कलर कोणता आहे? माझ्या अरे भाई तुझा कलर नाही ॲनिमल. त्या ॲनिमलचा कलर आहे असा आहे, सँड कलर. नाही कलर. ओके. तुझा ॲनिमलचा कलर काय? डार्किश मरून लाईट. तुझ्याच्या स्पॉट्स आहेत? स्पॉट्स नाही आहे. तुझे जे स्पॉट्स आहेत स्पॉट्स काइंड ऑफ नाही, थोडं वेगळं काइंड ऑफ. तुझा ॲनिमल लोक पाळू शकतात? आजकाल तरी सगळेच प्राणी पाळतात, पाळू शकतात. आता मी तुझा ॲनिमल पाळू शकतो? पाळू शकतो. हां, पाळू शकतो. ज्यांना पाळते तो पाळतो. अच्छा. तुझा ॲनिमल दिसतो आपल्याला कधी? म्हणजे मला तुला कधी दिसलाय का तो लाईव्ह? दिसतोच. तुझा ॲनिमल दिसतो? नाही दिसत. म्हणजे दिसतो तो, बघायला गेलं तर दिसेल. नाही बघितलं तर कोणाला दिसणार? ठीक आहे. फॉक्स? नो. चित्ता? तुझं स्क्विरल आहे? जिंकले. काय होतं? ठरव की तू अजून. अच्छा अच्छा, मी करू शकते अजून. कधीच. चित्ता, लाय, लायन. वाटलं तिथं भाऊच असणार आहे, कोणता तरी भाऊच असणार आहे. वाटलंच तू इथं पळताना बघितलंच असेल स्क्विरल. नाही, मला स्क्वेअर आवडते. खाऊ ताई. खाली ताई, सगळ्यांची ताई. तुझा फ्रूट कुडालचा फेमस आहे? मला पण माहिती. मला कुठला तो कुठे जास्त बघितला जातो, म्हणजे भेटतो? अरे तसं नाही, म्हणजे एरिया म्हणते असा. एरिया नाही, तू जिथं बघितलं तिथं भेटू शकतो. तुझा फ्रूट सीझनल आहे? हो, सगळे फ्रूट सीझनलच असतात. तुझा सीझनल नाही आहे? सीझनल. मग विशाल, तुझ्या फ्रूटचा कलर कोणता आहे? रेड. इट्स स्ट्रॉबेरी. हा. हा, तुझ्या फ्रूटचा कलर कोणता आहे? डार्किश ग्रीन, ग्रे, ब्राऊन टाईप. किवी. ग्रीन ब्राऊन टाईप. ग्रीन ब्राऊन टाईप. आणि आतमधून तो वेगळा कलर. एवढं सांगते, आतमधला कलर नाही सांगणार, लगेच समजा. ग्रीन ब्राऊन टाईप. ब्राऊन कलर असतो त्याला? किवी ग्रीन 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 ग्रीन. वॉटरमेलन. नाही नाही, डार्क ग्रीन असा. आंबा. अजून प्रश्न विचार, नाही लगेच गेस होणार तुला. आंबा. त्याचा सीझन कोणता आहे? तो कोणत्या सीझनमध्ये जास्त खायला लागतो? मे बी हिवाळ्यात, पाऊस कमी झाला. तो गोड आहे का? खूप स्वीट आहे. त्याची भाजी पण करतात, एवढेही सांगते. ड्रॅगन फ्रूट. हॅड. भाजी. केळी. काय माहित तुमच्याकडे करतात की नाही, पण आमच्याकडे करतात त्याची भाजी. भाजी. अजून सांगते, त्याचे चिप्स पण करतात. बटाटा. बटाटा फ्रुट्स मध्ये केळी म्हणलं असते तरी जमलं केळी. असतं. केळी. ठीक आहे. त्याच्या आतमध्ये खूप सारे लेयर्स आहेत. त्याला आपण डायरेक्ट खाऊ शकतो की त्याला त्याचं काढावं लागतं कपडे? त्याचे कपडे काढावं लागतं. म्हणजे आउटर कवर काढायला लागतं, त्याच्यानंतर आतमध्ये वेगळं. जर आउटर कवर खायचा विचार केला नाही खाऊ शकत? खाल्लं तर मरण, एवढं नक्की आहे. मग किवीच असेल ना.
किवीपेक्षा जरा पुढे जा ना. अजून हिंट देऊ का? कोकणमध्ये जास्त भेटतं. आता कोकण, आता कोकणात? एवढं कोकणात कोकोनट तुझ्या नारळ पडलं डोक्यावर. भेट मला कोकणमध्ये भेटतो. त्याचे चिप्स पण होतात. मी विचार कधी कर खाल्लं? ना. मला काय माहिती, मी नाही बघितलं तुला खाताना. हा मला माहिती आहे ते फ्रूट, पण मला त्याचं नाव लय विचित्र आहे. कारण मी ते नाव पहिल्यांदा ऐकलं होतं, टीचर बोलत होती त्यावेळेस. हा you got it. मला नाव नाही माहिती, पण मी ते सांगते. हा कसं आहे ते तू सांग ना. मी तुला सांगते. तर नाव सांग ना. केलं मी गेस. काय सांग. अरे गेस कर की मी बोलत होतो. हा मग कोणतं होतं सांग त्याचं ना. नाव नाही माहिती मला. माहित असतं सगळ्यांना. अगं नाही माहिती मला. मी पहिल्यांदा ऐकलं होतं त्यावेळेस नाव. फणस. फणस एक फ्रूट आहे. अरे ते इतकं स्वीट असतं, त्याचे चिप्स पण करतात आणि मी त्याची कधी भाजी खाल्लं पण नाही नाही खात. नाही आणि खाल्लं? नाही का? भाजी करतात तेवढं माहिती, त्याचं आम्ही लोणचं पण करतात. गॅस तुम्हाला सांगते, आम्ही ते म्हणजे ना दरवर्षी गणपतीपुळ्याला जायचो. तर ना माझे पप्पा, आम्ही कोकणातून हिवाळ्यात जायचो ऑलमोस्ट दिवाळीच्या याच्यामध्ये. आणि तिथे एवढे फणस असायचे. आम्ही ना ते कच्चे फणस आणायचे, त्याची भाजी करायचं. आम्हाला माहीत नव्हतं, पण तिथलचे जे लोकल पीपल आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की अशी अशी भाजी करतात. आणि मग मी ट्राय केलं यूट्यूबवरून आणि ती खूप टेस्टी होते. परत त्याचे चिप्स पण करतात, तिथं लोकल मार्केटमध्ये पण भेटतात. चिप्स खूप यम्मी असतात. आणि फणस हे च्या बियासुद्धा युजफुल असतात. ते उकडून खाल्ल्या ना का आपल्याला ना आस्वाद, म्हणजे ते एकदम प्रोडक्टिव्ह आहे. ॲज यू कॅन त्याचं बरंचसं काही करतात. जॅमसुद्धा करता येतो. आता ते मी शेफ नाही म्हणून मला माहीत नाही, पण मी खाल्लेलं आहे. लोणचं